नमस्कार, मी भगवंत कुलकर्णी. ब्रह्मसत्य यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे की काल परवाच 12वीचे रिझल्ट लागलेले आहेत आणि 12वीचे रिझल्टनंतर एक आपल्या आयुष्याला एक दिशा मिळत असते. म्हणजे तसं म्हटलं तर 10वी नंतरच आपल्या आयुष्याला एक दिशा मिळत असते, पण 10वी नंतर आपल्याला एक लिमिटेड स्कोप असतो की त्याच्यामध्ये आपल्याला सायन्स, कॉमर्स किंवा आर्ट्स हे 3 सब्जेक्टपैकी कुठला तरी एक सब्जेक्ट म्हणजे कुठला तरी एक प्रांत निवडायचा असतो आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढे जाऊन खूप काही करता येतं. म्हणजे वेगळ्या वेगळ्या लाईनी आहेत. तर आज आपण जे हे आहे 12वी झाल्यानंतर आपल्याला सायन्स, कॉमर्स, आर्ट्स आणि आता 12वी नंतर आपल्याला लॉ देखील करता येतं. ह्या 4 गोष्टी आहेत. या 4 गोष्टींमध्ये आपल्याला काय करायचं आहे, कारण आपली कुठली स्ट्रीम आहेत, आपल्याला मार्क किती पडले आहेत, त्याच्यानंतर CETचे परीक्षा आहेत, नीटच्या परीक्षा आहेत, JEEच्या परीक्षा आहेत, IITची ओपन टेस्ट आहे, अशा अनेक आपल्या एंट्रन्स टेस्ट आहेत आणि त्या एंट्रन्स टेस्टला आपल्याला जो हे मिळतो म्हणजे आपल्याला जे मार्क मिळतात त्याप्रमाणे आपल्याला वेगवेगळ्या स्ट्रीमला जाता येतं. पण हल्ली असं झालेलं आहे की इतकी सगळी इंजिनिअरिंग कॉलेजेस झालेली आहेत. म्हणजे सायन्सचं आता आपण बघूयात, सायन्सचं बोलायचं झालं तर इतकी सगळी इंजिनिअरिंग कॉलेजेस झालेली आहेत की अगदी कमी CETला मार्क मिळाले तरी कुठल्या ना कुठल्या तरी आपल्याला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळते. पण इंजिनियर होऊन आपण काय साध्य करणार आहोत, इंजिनियर होऊन आपल्याला नोकऱ्या मिळणार आहेत का, आणि इंजिनियर व्हायचं तर कुठलं इंजिनियर व्हायचं. आज एक खूप मोठ्या प्रमाणावर लोकांमध्ये क्रेज आहे IT किंवा कॉम्प्युटर इंजिनियर. मग IT किंवा कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला आपल्याला ॲडमिशन मिळत असेल किंवा मिळाली असेल तर ती कुठल्या कॉलेजला मिळाली, हाही एक फार मोठा घटक आहे. आणि आपल्यासाठी बोलायचं म्हटलं तर आपल्याला एक आता जवळजवळ 72% रिझर्वेशन आहे. म्हणजे 52% मागासवर्गीय आणि इतर मागासवर्गीयांचं रिझर्वेशन आहे, 10% सध्या मराठांचं आरक्षण आहे आणि 10% हे इकॉनॉमिकली वीकर सेक्शनचं आरक्षण आहे. तर तसं आपल्याला 72%चं आरक्षण आहे आणि उरलेल्या 28%मध्ये आपल्याला बसायचं आहे की ज्याच्यामध्ये परत सगळी लोकं कॉम्पिटिशनमध्ये आहेत. आणि याच्यावर कुठला तोडगा निघेपर्यंत तरी आपल्याला ही कॉम्पिटिशन मान्य करायलाच पाहिजे, आणखी पुढे जायला पाहिजे. तर आता याच्यामध्ये सगळ्याच हुशार मुलांना, सगळे ज्यांना 90-91% मिळालेत, या प्रत्येकाला तुम्हाला मेडिकलला ॲडमिशन मिळेल असं नाही किंवा उत्तम इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेल असंही नाही आहे. कारण आणि प्रत्येकाची आर्थिक परिस्थितीसुद्धा त्याच्यामध्ये फार महत्त्वाची आहे. तर या सगळ्या गोष्टीवर आपल्याला काय करता येईल याच्यावर एक आपल्याला म्हणजे नुसतं इंजिनियर व्हायचं म्हणून कुठल्या तरी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायची आणखीन किंवा आपण तिथे शिकायचं, आणखीन त्याच्यानंतर तिथे सगळी शिक्षणाची बोंब असते. म्हणजे ग्रामीण भागातले काही इंजिनिअरिंग कॉलेजेस तर अशी आहेत माझ्या माहितीप्रमाणे की तिथे यांचे पगारसुद्धा वेळेवर होत नाहीत. कोणाचे शिक्षकांचे पगार किंवा इव्हन पुण्यामध्ये सुद्धा काही चांगली कॉलेजेस अशी आहेत की त्यांच्या शिक्षकांचे पगार हे जून-जुलैमध्ये जेव्हा हे सुरू होतात तेव्हा म्हणजे मार्च महिन्यापासून यांना पगार नसतो. मार्च, एप्रिल 3-4 महिने या लोकांना पगार नसतो. आणखीन त्याच्यानंतर जून-जुलैमध्ये यांची जेव्हा परत कॉलेज सुरू होतं तेव्हा यांना पगार सुरू होतात. तसंच हा झालं इंजिनिअरिंग कॉलेजचं. मेडिकल कॉलेजचं असं आहे की मेडिकल कॉलेजला आपल्याला ॲडमिशन मिळणार का, आणि ती पेमेंट सीटमध्ये आपल्याला ॲडमिशन मिळणार असेल तर आपल्या प्रत्येकाच्या आईवडिलांना ही ॲडमिशन आपल्याला मिळते, म्हणजे तेवढे पैसे आपल्या आईवडिलांना भरता येतील का. कारण माझ्या माहितीप्रमाणे पेमेंट सीटमध्ये आपल्याला ॲडमिशन समजा कुठल्या मेडिकल कॉलेजमध्ये घ्यायची झाली तर त्याला वर्षाला म्हणजे सगळा खर्च म्हणजे तुमचं काय म्हणतात त्याला, कॉलेजची फी, पुस्तकं, त्याच्यानंतर जे काही सगळं बाकीच्या गोष्टी लागतात त्याच्या व्यतिरिक्त तुमचं काय म्हणतात त्याला हॉस्टेल, जेवण, खाण, येणं जाणं, हे काही नाही तर 20 लाख रुपये वर्षाला लागतात. म्हणजे एक डॉक्टर व्हायचा झाला तर त्याला 1 कोटी ते 1.25 कोटीच्या घरामध्ये हे आहे. त्यातून त्याला डोनेशन भरून घ्यायची ॲडमिशन म्हटली तर डोनेशनचा भाव काहीही आहे. म्हणजे आता
डोनेशनचा भाव 50 लाखाच्या पुढेच तो डोनेशन आहे. आणि मग प्रत्येकाला आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना प्रत्येकाला डोनेशन देता येतं का? मग त्याच्यामध्ये आपल्याला काय करता येऊ शकतं? मग ह्याच्यामध्ये काही गोष्टी अशा आहेत की आपण फॉरेनला जाऊन शिकू शकतो. म्हणजे आपल्या या नीटच्या मार्कांवर फॉरेनमध्ये आपल्याला काही ठिकाणी डायरेक्ट ॲडमिशन मिळू शकते काय. आणि ती डायरेक्ट ॲडमिशन मिळाली तर आपल्याला तिथे जाऊन तुम्ही MBBS झालात तर म्हणजे आता विशेषतः फिलिपिन्सचं मला 100% माहिती आहे. आता बाकीच्यांची मी माहिती घेऊन तुम्हाला मी सांगणार आहे की फिलिपिन्सचं असं आहे की फिलिपिन्समध्ये तुम्ही MBBS केलं तर तुम्ही परत हिंदुस्थानामध्ये येऊनसुद्धा MBBS करू शकतात. कुठली तरी एक परीक्षा द्यावी लागते इथे. दुसरी गोष्ट, फिलिपिन्समध्ये तुम्ही समजा MBBS केलं तर तुम्ही अमेरिकेत प्रॅक्टिस करू शकतात. हा एक फार महत्त्वाचा भाग आहे. आता आपण प्रत्येक फॅकल्टीच्या स्ट्रीमवर बोलायचं ठरवलं तर त्याला आपल्याला वेगवेगळे व्हिडिओज करावे लागतील. आणखीन जशी गरज असेल तशी आपण डेफिनेटली ते व्हिडिओज करू. पण सायन्स स्ट्रीम ही अशी आहे की सायन्स स्ट्रीमच्या कुठल्याही विषयाला आज मागणी आहे. आपल्याकडे हिंदुस्थानात नसेल तर परदेशात मागणी आहे. म्हणजे अगदी जिओलॉजी म्हणजे कमीत कमी सायन्समध्ये मार्क मिळालेली लोक जी आहेत ही जिओलॉजी किंवा झूलॉजी ह्या विषयांना त्यांना ॲडमिशन मिळते. पण मग आपण म्हणतो जिओलॉजीला वगैरे काय स्कोप आहे? तर जिओलॉजीला आपल्याकडे हिंदुस्थानामध्ये एक लिमिटेड स्कोप आहे, कारण काय अजून आपल्याकडे तेवढी प्रगती झाली नाही. पण परदेशामध्ये जिओलॉजीला प्रचंड स्कोप आहे. जिओलॉजी म्हणजे ते भूगोलशास्त्र वगैरे जे काही असतं आतमध्ये खनिज वगैरे अमुक तमुक हे जिओलॉजीमध्ये येतं. तर ह्याच्यातला तुम्हाला ह्याच्यामध्ये ह्यालासुद्धा भरपूर स्कोप आहे. तसंच झूलॉजी आहे, बॉटनी आहे, फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पुढे जाऊन परत काय म्हणतात त्याला PhD करू MSc करू शकतात, PhD करू शकतात. आणखीन पुढे जाऊन तुम्ही शिकू शकतात त्याच्यामध्ये. या अशा वेगळ्या वेगळ्या विषय आहे. म्हणजे इवन एखाद्याला समजा ह्याला केमिस्ट्रीला कॉम्प्युटर सायन्स किंवा ITला ॲडमिशन मिळाली नाही तर तो BSc फिजिक्स करून तो MSc फिजिक्स करून परत ह्या फील्डमध्ये जाऊ शकतो. किंवा त्याच्यामध्ये पुढची काही गोष्टी आहेत म्हणजे न्यूक्लिअर फिजिक्ससारखी काही विषय आहेत. ह्या असा खूप मोठा वास्ट स्कोप आहे त्याच्यामध्ये. म्हणजे तुम्हाला इस्रोमध्ये वगैरे जायचं झालं तर तुम्ही BSc फिजिक्स करून MSc फिजिक्स करून तुम्ही पुढे जाऊन ॲस्ट्रॉनॉमी मध्ये वगैरे तुम्ही PhD करून ह्या फील्डमध्ये तुम्हाला स्कोप भरपूर आहे. म्हणजे आज आपण सायन्सबद्दलच जास्ती करून बोलू काय. तसंच फिजिक्समध्ये म्हटलं तर तुम्ही फिजिक्सचा अभ्यास केल्यावर तुम्हाला इतर याच्यामध्ये म्हणजे रिलेटेड जे मेकॅनिकलचा जो फील्ड आहे किंवा तुमचं काय म्हणतात त्याला इलेक्ट्रिकल फील्ड आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला फिजिक्सचा भरपूर बऱ्यापैकी त्याचा तुम्हाला अभ्यास करून तिथे तुम्हाला हे करता येतं. म्हणजे नॉट नेसेसरी की तुम्ही इंजिनियरच व्हायला पाहिजे. मग चांगल्या युनिव्हर्सिटीमधनं तुम्ही BSc केलं, 3 वर्षाचं BSc 2 वर्षाचं MSc आणि पुढे तुम्हाला काय झालं तर PhD वगैरे केलीत तुम्ही, तर हे करून तुम्हाला आपल्याकडे पण तुम्हाला भरपूर स्कोप आहे, परदेशी पण तुम्हाला भरपूर स्कोप आहे. तुम्ही म्हणजे वर्ल्ड इज व्हेरी स्मॉल फॉर दॅट. म्हणजे त्याच्याकडे शिक्षण आहे आणि त्याला तुमच्या इंजिनिअरिंग आणखीन तुमच्या मेडिकलपेक्षा ह्याला पैसे पण कमी लागतात. बायोमेडिकल फील्ड आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला मेडिकलच्या संदर्भातलं रिसर्च पॅथॉलॉजी वगैरे म्हणजे मी प्रयत्न करेल की ह्या संदर्भातले कोणी आपल्याला निष्णात लोक मिळाली तर ते याच्यामध्ये तुम्हाला काय म्हणतात त्याला मार्गदर्शन करू शकतील. आणखीन पुढे काय आहे, कारण प्रत्येक फील्डची मला एवढी माहिती आहे अशातला भाग नाही. मला जी जुजबी माहिती आहे जनरल नॉलेज आहे माझं, त्या जनरल नॉलेजप्रमाणे मी तुम्हाला म्हणजे आज एकाने विचारलं होतं की 12वी नंतरचं मार्गदर्शन काय, तर तुम्हाला 12वी नंतर एक्झॅक्ट करायचं आहे काय हे समजा आपल्याला कळलं. तुम्हाला मार्क किती मिळाले, म्हणजे आता 12वीमध्ये तुम्हाला मार्क मिळाले असतील अगदी 45-50% मार्क मिळाले असतील आणि त्या केसमध्ये तुम्ही आईवडिलांचे पैसे घालून डोनेशन भरून तुम्ही कुठे ॲडमिशन घेतली तर आणि तुम्ही खरंच चांगले डॉक्टर होणार आहात का, तुम्ही चांगले इंजिनियर होणार आहात का, तुमचा पाया तेवढा पक्का नसेल तर तुम्ही पुढे जाऊन एवढं शिकून परत आईवडिलांचे पैसे वाया घालवण्यात कितपत हे आहे. हां, आणि एवढे पैसे वाया घालून परत म्हणजे
वाया घालवणं शब्द चुकीचा राहील माझ्या मते. एवढे पैसे घालवून तुमचं घरचं स्वतःचं हॉस्पिटल आहे का? कारण तुम्हाला मेडिकलला जायचं म्हटलं तर मेडिकलला तुम्ही लोकांच्या जीवाशी खेळत असतात आणि तुम्ही लोकांच्या जीवाशी हे करणं, आधीच आपण टार्गेटवर आहोत काय, त्याच्यामध्ये लोकांच्या जीवाशी खेळायला तर आपल्याला अधिकार नाही. आता मेडिकलमध्ये सुद्धा तुम्हाला फिजिओथेरपी आहे, मेडिकल आहे, डेंटल सर्जन आहे, BA-MS आहे, BH-MS आहे. हां, पण BA-MS आणि BH-MS करून तुम्ही कुठे प्रॅक्टिस करणार आहात? आणखीन ती तुमची तेवढी चालणार आहे का? हा एक भाग आहे. कारण आणि हां, तुम्ही ग्रामीण भागामध्ये समजा तुम्ही BA-MS आणि BH-MS करून जाणार असाल आणि तिथे तुम्ही प्रॅक्टिस करणार असाल तर तिथे तुमची प्रॅक्टिस या जोरावर पण चांगली चालू शकते. आणि आयुर्वेदामध्ये खरोखर तुम्ही चांगलं काम केलं तर आज खूप चांगले आयुर्वेदिक लोकंसुद्धा माझ्या माहितीतले भरपूर चांगले पैसे कमवतात, चांगली प्रॅक्टिस करतात. आणखीन आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने आयुष मंत्रालय म्हणून एक सेपरेट मंत्रालय काढलेलं आहे आणि त्याचे जे सेक्रेटरी आहेत हे कुठले IAS ऑफिसर वगैरे नाही आहेत. हे एक आयुर्वेदाचार्य आहेत. ते राजेशभाई कोटेजा त्यांचं नाव आहे. आणि नरेंद्रभाई मोदींनी आयुष मंत्रालयाचा भरपूर मोठा पसारा वाढवायचं, आणखी जागतिक दर्जावर जागतिक याच्यावर आपल्याला आयुर्वेद न्यायचं आहे असं एक आपल्या पंतप्रधानांची हे आहे, इच्छा आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये आयुर्वेद करूनसुद्धा परदेशी तुम्ही जाऊ शकतात. परदेशी तुम्हाला चांगले पैसे मिळू शकतात त्याच्यामध्ये. आणि तुम्ही स्वतःची पण प्रॅक्टिस इथे पण करू शकतात. आज पुणा मुंबईमध्ये पण भरपूर चांगले प्रॅक्टिशनर आयुर्वेद किंवा होमिओपॅथीचे आहेत. पण सगळेच आयुर्वेद आणि होमिओपॅथीचे जे प्रॅक्टिशनर आहेत हे उत्तम प्रॅक्टिस शहरामध्ये करतात असं नाही आहे. म्हणजे म्हणजे आयुर्वेद आणखीन होमिओपॅथीची प्रॅक्टिस करणारी जी लोकं आहेत ही आहेत का? तर अजिबात नाही. त्यांनासुद्धा 92, 93, 94% मार्क पडलेले असतात किंवा 95% मार्क पडलेले असतात. त्यांना MBBSला ॲडमिशन मिळत नाही म्हणून हे आयुर्वेद किंवा होमिओपॅथीला जातात. डायरेक्ट आयुर्वेदला फक्त आयुर्वेदसाठी जाणारी लोकं ही त्या मनाने खूप कमी असतात काय. आणि पण आयुर्वेदाला पण परदेशामध्ये खूप चांगली मागणी आहे आणि त्याचा आणि लोक तिथे जाऊन खूप मोठे झालेले पण आहेत. किंवा मला हिंदुस्थानातले बरेच आयुर्वेदाचार्य माहिती आहेत की जे वर्षातनं 2 महिने अमेरिकेला जाऊन तिथे लोकांना ट्रीटमेंट देतात, आणखीन तिथे लोकांना मदत करतात वगैरे. खूप मला त्याच्यात म्हणजे असे आयुर्वेदाचार्य आहेत. मग आयुर्वेद करून तुम्ही परदेशी जाणार असाल तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला भरपूर स्कोप आहे. तसंच हा झाला मेडिकलच्या संदर्भातला, म्हणजे मेडिकलच्या संदर्भातला ह्याच्यातला. फिजिक्सचं पण मी तुम्हाला सांगितलं की फिजिक्समध्ये तुम्हाला फिजिक्स आहे, न्यूक्लिअर फिजिक्स आहे काय. या फिजिक्सच्या सगळ्या गोष्टी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर म्हणजे त्याचा उपयोग होऊ शकतो आणि त्याला डिमांड पण आहे. आणखीन त्याला नोकऱ्यासुद्धा आहेत, आपल्याकडे आहेत, परदेशी आहेत, सगळीकडे आहेत. ते तुम्ही ठरवायचं आहे की तुम्हाला काय करायचं आहे काय. त्याच्यानंतर केमिस्ट्री या सब्जेक्टमध्ये असं आहे की तुम्ही 12वी सायन्स झाल्यानंतर तुम्ही फार्मसी पण करू शकतात. फार्मसीमधनं जाऊन तुम्हाला फार्मसी केलं तर तुम्हाला फक्त फार्मास्युटिकल कंपनीजमध्ये तुम्हाला डिमांड आहे. आणि फार्मास्युटिकल कंपनीज म्हटलं तर तुम्हाला तो महाराष्ट्रामध्ये त्या मनाने त्याला फार्मसी कंपनी कमी आहेत. एक मुंबईमध्ये सोडल्या, आणखीन 1-2 इकडे तिकडे सोडली तर तशा कंपनीज कमी आहेत. म्हणजे पुण्यातलं सिरम इन्स्टिट्यूट किंवा सिप्ला किंवा ल्युपिन लॅबोरेटरीज ज्या काही 2-3 जोड्या. पण गुजरातमध्ये त्याचा फार मोठ्या प्रमाणावर फार्मसी कंपनी आहेत. तुमची इथून उठून गुजरातला जायची तयारी असेल तर तुम्ही फार्मसी अगदी बेधडक करावी. आणखीन तिथे फार्मसीमध्ये तुम्हाला नोकऱ्या चांगल्या मिळू शकतात. फार्मसीमध्ये बरोबर तुम्ही समजा फार्मसी करून नंतर तुम्ही एम.फार्म करून किंवा B.Pharm करून तुम्ही MBA केलं तर तुम्हाला MBA केल्यानंतरसुद्धा तुम्हाला चांगल्या मॅनेजमेंट पोझिशनला फार्मसी कंपनीमध्ये तुम्हाला नोकऱ्या मिळू शकतात काय. आणि तसंच फार्मसी कंपनी परदेशातसुद्धा नोकऱ्या तुम्हाला मिळू शकतात. म्हणजे फार्मसी हा असा आहे की हा सगळ्यांनाच लागणारा विषय आहे. त्याचप्रमाणे केमिस्ट्रीमध्ये तुम्ही BSc केमिस्ट्री केलं, MSc केमिस्ट्री केलं, PhD केलं तर खूप म्हणजे रिलायन्ससारख्या किंवा इतर काही कंपन्या आहेत, फॉर्म्युलेशनच्या कंपन्या आहेत. या सगळ्या कंपन्यांमध्ये तुम्हाला
काय म्हणतात त्याला नोकऱ्या लागू शकतात. परत त्याच्यामध्ये की मुंबईमध्ये सुद्धा याच्यामध्ये केमिकल कंपन्या तुमच्या मुंबईला कोकणाच्या बेल्टमध्ये भरपूर आहेत. आणखीन गुजरातमध्ये तुम्हाला केमिकल कंपन्या तुम्हाला चांगल्या मोठ्या प्रमाणावर सापडतात. काय तर ह्या सगळ्या ठिकाणी फार्मसी तुम्हाला एक तिकडे आंध्र प्रदेश तेलंगणामध्ये सुद्धा तुम्हाला कंपन्या मिळतात तिथे. पण केमिकल कंपन्या म्हटल्या तर बेसिकली मुंबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर केमिकल कंपन्या आहेत. आणि ह्या केमिकल कंपन्यामध्ये तुम्हाला चांगल्या नोकऱ्या लागू शकतात. परदेशातसुद्धा तुम्हाला चांगल्या जाऊन नोकऱ्या लागू शकतात. रिसर्चमध्ये म्हटलं तर तुम्हाला पेट्रोकेमिकल्स आहेत, त्याच्यानंतर तुमचं प्युअर केमिस्ट्री आहे, त्याच्यानंतर अशा अनेक जे केमिस्ट्रीचे वेगळे फील्ड आहेत. या सगळ्या अनेक वेगळ्या फील्डमध्ये तुम्हाला केमिस्ट्रीचा वापर करून तुम्हाला केमिस्ट्रीसारख्या ठिकाणी तुम्हाला तिथे नोकऱ्या मिळू शकतात तिथे. काय तर असा हा हे आहे. आणि वेगवेगळे विषय आपण ह्याच्यातले घेऊन काय बायोलॉजीवर आपण पुढचा व्हिडिओ आपण बनवू. मी तोपर्यंत त्याची माहिती घेऊन किंवा मला कोणी त्याच्यातला तज्ज्ञ मिळाला तर मी त्याचा एक व्हिडिओ आपण बनवू. माझ्या डोळ्यासमोर आहे. पण उद्या आपण म्हणजे हा आता मी नटशेलमध्ये तुम्हाला सांगितलेला हा 12वी नंतरच्या सायन्सचा विषय आपण घेतलेला आहे. उद्या आपण लॉ किंवा कॉमर्स किंवा आर्ट्समध्ये जे 12वी झालेले आहेत त्यांना पुढे जाऊन काय स्कोप आहे याच्यावर आपण बोलू. आज एवढंच. धन्यवाद.